गुजरातचे तर अमित शाहजी म्हणालेत की અહીંયા तो सिर्फ गुजराती चालसे बीजू काही नाही, मग इथे सुद्धा मराठीच चालणार, बाकी कुठलीच नाही। जर वाचलं त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने ज्या सूचना आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते असं जरी म्हणत असले की सक्ती नाही आहे, परंतु त्यांना हिंदी भाषा या ठिकाणी वाढवायची आहे, जेणेकरून त्यांचं जे काही राजकारण आहे पुढचं, विशेषतः दादा भुसे हे नोकर आहेत पण त्यांचे जे मालक आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये बसलेले, त्यांना हे करायचं आहे, दादा भुसेने हे करायचं नाही। बाळासाहेबांची जी काय विचार पुढे नेणार म्हणून त्यांनी जे काही केलं कृत्य, बाळासाहेब पण वरून त्यांना शाप देणार म्हणजे देणार। दादा भुसे एकनाथ शिंदे आज मौन बाळगून आहेत, याचं कारण असं आहे की ते मांडलिक झालेत भाजपचे। हिंदी भाषेला मुळात आमचा विरोध नाहीच आहे। आज इथे कित्येक वर्ष सर्व भाषे लोक गुण्यागोविंदाने या महाराष्ट्रात मुंबईत राहतात, पण ही जी सक्ती आहे या सक्तीला आमचा विरोध आहे। आज ते म्हणतात की आम्ही सक्तीने 20 वर्गात 20 विद्यार्थी असतील तर मराठीच्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी कसे असतील। आज हिंदीचे ह्या मुंबईमध्ये हिंदी भाषिकांच्या शाळा आहेत, कन्नडांच्या आहेत, उर्दूच्या आहेत, इंग्रजीच्या माध्यमाच्या, बंगालीच्या आहेत, 13 भाषाच्या शाळा या मुंबईमध्ये आहेत। आणि हे अशा असताना तुम्ही एखाद्या मराठीमध्ये त्याचे तिन्ही वर्ग 3 विषय एका वेळेला पहिलीचा विद्यार्थी 3 विषय त्याला आत्मसात करणं मुळातही मोठी कठीण गोष्ट आहे। आणि भले ते म्हटले बसले की आमच्या कोणत्याही प्रकारचं त्याला सक्ती नाही आहे, पण सक्ती नाही आहे तर अशा प्रकारचं परिपत्रक, जे परिपत्रक 2020चंच परिपत्रक आहे, त्यांनी पूर्वीचा जो 63-64चा कोठारी आयोगाला धरून जे परिपत्रक आज काढलं आहे, आजचं मुळात परिपत्रक त्यांचं हे 2020चं परिपत्रक दाखवत आहे। म्हणजे नव्याने त्यांनी तो अहवाल जेव्हा आला होता, तो अहवाल आमच्या उद्धव साहेबांच्या वेळेलाच आलेला, उद्धव साहेबांनी तो अहवाल घेतला पण तो अहवाल स्वीकारला नाही, तो अहवाल पटलावर आणला नाही, कारण त्याच्यामध्ये तेच होतं की हिंदीची सुरुवात होती पहिलीपासून, म्हणून तेव्हा त्याला तो विरोध केला होता। आणि बघा काय की प्रेमाने या राहत आपण सगळे एकत्रच राहतो, पण एखाद्या भाषेची सक्ती मग का नाही, हीच सक्ती तामिळनाडूत का नाही, कर्नाटकात का नाही, ही बंगालमध्ये का नाही, ही सक्ती गुजरातमध्ये, गुजरातचे तर अमित शाहजी म्हणालेत की અહીંયા तो सिर्फ गुजराती चालसे बीजू काही नाही, मग इथे सुद्धा मराठीच चालणार, बाकी कुठलीच नाही। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।